The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। यथा अगारं सुच्छन्नं उत्थिन समतिविच्छति एवं सुभावितं चित्तं रागो न समतिविच्छति। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय आर्य उपोषथ दिनी आपल्या भंडारा जिल्ह्यातील गिरोला या गावामध्ये असलेल्या श्रद्धावान प्रगतीताई नंदेश्वर आणि त्यांचा संपूर्ण नंदेश्वर परिवार, प्रियाताई अभि यांचं नव्यानेच मंगल परिणय विवाह झाला असून त्यांच्या निमित्ताने आपल्या परिवारामध्ये परित्राण बुद्धपूजा चिवर भोजन आदी दान देऊन धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण नंदेश्वर परिवार, त्यांचे नातेवाईक आप्तेष्ट आणि आपल्या गिरोला तथा भंडारा परिसरातील धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या आपल्या गिरोला मध्ये आम्ही उपस्थित आहोत। विदर्भ धम्म दौरा सुरू आहे। कालही आणि परवालाही या भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही होतो। आज नंदेश्वर आई बाबा आणि संपूर्ण परिवाराची इच्छा होती, त्यांनी ही तारीख आमच्याकडून प्राप्त करून घेतली। नव्यानेच प्रिया आणि अभि यांचा मंगल परिणय संपन्न झालाय आणि त्यांनाही उपदेश ऐकायला मिळावा, सुनबाईला विशेष रूपाने उपदेश ऐकायला मिळावा आणि दोघाही उभयंतांसह आपल्यालाही हा उपदेश ऐकायला मिळावा, यासाठी म्हणून आम्हाला इथे निमंत्रित केलाय। तेव्हा थोडक्यात आपणास उपदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे। बघा, भगवान बुद्धांनी ही जी गाथा सांगितली आहे, यथा आगारं सुच्छनं, या गाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या घराला उत्तम रीतीने आच्छादलेलं असेल, शाकारलेलं असेल, त्या काळामध्ये पाचटीची वगैरे घरं असायची, कुडाची घरं असायची बघा,
आता स्लॅब आला, पत्रे वगैरे काय काय आहे, पण भगवान बुद्ध म्हणाले की ज्याप्रमाणे एखादं घराचं छत व्यवस्थितपणे, नीटपणे, उत्तम रीतीने शाकारलेलं नसेल, आच्छादलेलं नसेल, तर त्यामध्ये पावसाचं पाणी सहज घुसू शकतं आणि घरामध्ये पाणी गळू शकतं, पाणी ओलं होऊ शकतं घर. परंतु त्या उलट भगवान बुद्ध म्हणतात की जर एखादं घर अत्यंत उत्तम रीतीने आच्छादलेलं असेल, नीटपणे शाकारलेलं असेल, तर त्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरणार नाही, घुसणार नाही आणि घराचं नुकसान होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे जर कोणी व्यक्ती आपल्या चित्ताला, आपल्या मनाला ध्यानाच्या द्वारे, संयमाच्या द्वारे सुसंस्कारित करत राहील, त्याला नीट, स्वच्छ, निर्मळ करत राहील, तर त्या व्यक्तीच्या मनातही क्रोध, दुर्गुण, दुर्भावना आणि वाईट भाव शिरू शकत नाही, घुसू शकत नाही. हे भगवंताचं वचन आहे बघा. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी अशा अनेक उपमा दिलेल्या आहेत. निसर्गातीलच उपमा आहे बघा ही, की भगवान बुद्ध म्हणाले आपल्या घराला नीटपणे, व्यवस्थितपणे कोणी बनवलं पाहिजे. आता हे घर कोण बनवते? आपलं घर आहे ना, बिलकुल आहे ना, आपणच बनवतो, तुम्हीच बनवता घर. जरी तो मिस्त्री वगैरे कॉन्ट्रॅक्टर बांधकाम करत असेल, पण त्याला बनवणे, त्याला पाणी घालणे किंवा पैसे देणे ह्याचं काम कोण करते? बरोबर की नाही? आणि त्यामुळे आपलं घर आपण तयार करतो, ते कसं बनवायचं आहे, काय बनवायचं आहे, कोणावर डिपेंड आहे? आपल्यावरती डिपेंड आहे. आणि त्यामुळे या जीवनाला सुद्धा कसं बनवावं हे सर्वस्वी कोणावर अवलंबून आहे? जीवन कुणाचं आहे? आपलंच आहे. आयुष्य आपलंच आहे. पण या जीवनाला कसं बनवायचं आहे तर तेही सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की एखाद्या परिवारामध्ये विश्वासाचं नातं असेल, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम असेल, त्या घरामध्ये धार्मिकता असेल, धम्ममय वातावरण असेल, लोक प्रेमळ असतील, निस्वार्थ असतील, आदरातिथ्य करणारे असतील, परोपकारी असतील, एकमेकांना समजून घेणारे, समजून सांगणारे असतील, तर त्या घरामध्ये सुख शांतीच्या नद्या वाहतील की नाही? पण जर याच्या उलट काय असेल तर काय होईल? काय होईल ते काय सांगण्याचा काय विषय आहे का बापा? लय काय होते. कोणाची फक्त अशी 1.25 लाखाची, 2 लाखाची झाकून असते, तर कोणाची नाही का? घराघरामध्ये जेवढे घर, जेवढे माणसं, तेवढ्या प्रवृत्त्या असतात. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले की आपण आपल्या जीवनाला चांगलं बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्वतःला तपासलं पाहिजे. आपण कुणाला तपासतो? जास्त दुसऱ्यालाच तपासत असतो, नाही का? कोणाचे अवगुण दिसतात आपल्याला लवकर, आणि आपले आणि असतील तरी पण काय करतो? लपवतो, झाकू ठेवतो. आणि समजा कोण पाहिले तरी, समजा ओळखले तरी, त्याच्यावर कोणी बोललं तरी मग म्हणते मग काय झालं म्हणते, असे म्हणतात काही लोक बघा. आणि तिथूनच भांडणाची, झगड्याची थिणगी पडते त्या घरामध्ये आणि नंतर ते घर उद्ध्वस्त होते बघा. आणि त्यामुळे तुम्हाला सांगेल मी आज, खरं तर भगवंताने 4 प्रकारचे पती पत्नी सांगितले. आता भंतेजी म्हणाले भगवंत बुद्धांनी शब्द वापरला बघा, देव आणि शेव. कोणता शब्द वापरला? देव आणि शेव. देव म्हणजे देवता, पुरुष, सत्पुरुष त्याला म्हणू शकतो, अत्यंत उत्तम प्रकारचा पुरुष स्त्री म्हणू शकतो. आणि शेव म्हणजे आपल्याकडे म्हणतात त्याला मड, मृत व्यक्ती समजा, नाही का, किंवा प्रेत त्याला म्हणू शकतो आपण. तर त्याला तो शब्द वापरला भगवंताने शेव म्हणून. तर भगवंत म्हणाले काही पती पत्नींमध्ये कोणी शेव असते तर कोणी देव असते. आता हे काही कोणाला सांगण्याचा आणि कोणाला विचारण्याचा काही विषय नाही. तर समजा कोणी कोणाला म्हटलं तू शेव आहे, तू देव आहे, तर काही खरं नाही. ह्या गोष्टी स्वतःलाच विचारायच्या असतात. कारण स्वतःला रोज आपण चेक केलं पाहिजे बघा. स्वतःला रोज चेक केलं पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा गाडीवान असतो, 4 व्हीलर आहे किंवा एखादी रेल्वे आहे किंवा विमान आहे, तर तुम्हाला माहित असेल तर जेव्हा तो पायलट ड्रायव्हर तिथे जातो ना, तर अगोदर चेक करतो तेल आहे का बरोबर, हवा आहे का बरोबर, नाही का, सगळं बॅटरी वगैरे बरोबर आहे का, हे चेक करतो ना. म्हणजे तो निपुण असेल, परफेक्ट असेल ड्रायव्हर म्हणून, तर ह्या गोष्टी चेक करतो का नाही? करतो की नाही? नाही तर लावली चाबीन, तेल किती असो निसून चला उडा किंवा चला पुढे घेऊन जा गाडी, तर ती गाडी परेशानी करते का नाही? तर भगवान बुद्ध म्हणाले अगदी त्याचप्रमाणे आपणही आपल्याला
तपासायला पाहिजे, रोज चेक केलं पाहिजे आपण भगवंताने सांगितलेल्या उपदेशांप्रमाणे जीवन जगतोय का, आपण आपल्या वाणीवर संयम ठेवतोय का, आपण आपल्या मनावर संयम ठेवतोय का, त्या मनाला निर्मळ करण्याचा प्रयत्न करतोय का, आपण आपल्या शरीराकडून काही दुष्कृत्य होणार नाही याची आपण दक्षता बाळगतोय का, त्या बाबतीत आपण संयमशील आहोत का, हे प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुषाने, प्रत्येक व्यक्तीने स्वतःला विचारलं पाहिजे बघा. कारण आपण दुनियेकडे पाहत असतो, बहिर्मुखी असतो. बहुतेक 99.99% या जगातील लोक कसे आहेत, बहिर्मुखी आहेत बघा. अंतर्मुखी लोक बोटावर मोजण्या एवढे असतात. अंतर्मुखी कुणाला म्हटलं की जे स्वतःकडे लक्ष देतात, पण कोणत्या भावनेतून, की बा मी काही चुकतोय का, माझा संयम आहे का माझ्यावरती, मी शांत आहे की अशांत आहे, मी लोभी आहे की निर्लोभी आहे, मी ध्यान करतोय का, मी दान देतो का, मी सील पालन करतो का, मी चांगले काम करतो का, मी माणसं जोडण्याचं काम करतो की लोक तोडण्याचं काम करतो, माझ्या घराची विस्कटलेली घडी नीट करण्याचं काम करतोय की ती अजूनच विस्कटून टाकण्याचं काम करतोय, हे प्रत्येकाने बघा आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे. पण इथं कोण विचारते, बाबा आपला झेंडा म्हणते माझंच खरं आहे, म्हणते माझं चुकतच नाही म्हणते, आणि सारं घर बरबाद होते बघा, उद्ध्वस्त होते, आणि तरी म्हणते माझं काही चुकलं नाही म्हणते. ह्या जो भाव आहे ना, हा भाव लय डेंजर आहे. तुम्हाला सांगतो, माणसं माणसात राहत नाही, घर घरात राहत नाही या अवगुणांमुळे. कारण भगवंतानं तर सांगितलं बघा, क्षमा याचना केली पाहिजे. माहिती तुम्हाला, भिक्खूंना पण सांगितली, उपासकांना सुद्धा सांगितली. तुम्ही जे म्हणता ना, ओका संबंधा मी म्हणते द्वारतये न कर्तं सब्बं अपराधं खमतु मे बनते अपराधं खमतु मे बनते, म्हणजे अपराध माझ्याकडून जर काही घडला असेल तर त्याबद्दल मला क्षमा करावी. रोज पंचशील ग्रहण करण्याच्या अगोदर, सील ग्रहण करण्याच्या अगोदर किंवा भिक्खू कोणी दिसतील तर त्यांना क्षमा याचना केली पाहिजे. क्षमा याचना हा सद्गुण आहे बघा. संसारिक जीवनाला सुद्धा हा लागू होतो बघा. म्हणजे काही झाली मिस्टेक, आता भांड्याला भांड तर लागतेच ना, असं कोण आहे बाबा संसारातलं की त्यांची चुकच होत नाही. जरी लोक शहाणपण शिकवतात, वडील झाले समजा, पण त्यांच्या काय चुकाच झालेल्या नसतात काय, झालेल्या असतात की नाही. होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही, काही काही बिलकुल मानच हलवत नाही. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे संसारामध्ये बघा, की मनुष्य प्राणी चूक मान्य करत नाही. हा, चांगलं काही झालं की बिलकुल सांगेल हे माझ्यामुळे झालंय, परंतु चूक जर झाली तर ती कबूल करत नाही. आणि संसार जर टिकवायचा असेल, खरंच संसार सोन्याचा बनवायचा असेल, तर आपल्या चुका आपण मान्य केल्या पाहिजे. पण फक्त मान्यच नाही तर त्या पुन्हा होणार नाहीत याची पण खबरदारी बाळगली पाहिजे. नाही तर नुसत्या मान्य तर करतो ना मी, हो चुकलं माझं, आता नुसतं चुकलं म्हणून काय उपयोग आहे, तर त्या चुका होणार नाहीत यासाठी पण आपण खबरदारी बाळगायची असते. आणि त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले, इथे 4 प्रकारचे पती पत्नी आहेत. आणि ते पती पत्नी सांगताना भंतेजींनी थोडक्यात सांगितलं. आता भगवान म्हणतात, म्हणजे आपल्या भाषेत सांगतोय मी तुम्हाला, की इथे कधी कधी 4 प्रकारचे पती पत्नी कसे असतात. तर पहिला पती असतो, म्हणजे पत्नी असते सदाचारी, समजा पत्नी सदाचारी असते काही ठिकाणी, पण पती दुराचारी असतो. हा पहिला प्रकार असतो बघा. पत्नी सदाचारी आहे, सदाचारी म्हणजे संयमशील आहे, सिलवान आहे, गुणवान आहे, ध्यानी आहे, श्रद्धावान आहे, सगळं घरचं काम करते बरोबर, घर कसं नीट राहील, व्यवस्थित राहील, घराचं कसं प्रगती होईल, आणि साफसफाई असेल, कपडे असतील किंवा येणारे पाहुणे वगैरे असतील किंवा गुरु असतील त्यांची सेवा, भोजन वगैरे, दान पुण्य सगळं व्यवस्थित करते, सिलवान असते, गुणवान असते. परंतु पती मात्र ध्यानावर नसतो, तो दुर्गुणी असतो, दुराचारी असतो, आणि तो मात्र बिलकुल ह्या चांगुलपणापासून लांब राहतो. म्हणजे काही दारुडे असतात बघा पती. आता आम्ही पाहतो सगळ्या माता भगिनी घरामध्ये जेव्हा लोकांकडे जातो कार्यक्रमाला वगैरे, तर लक्षात येतं बघा लगेच. कार्यक्रमांमध्ये सुद्धा आम्ही पाहतो तर काही काही ठिकाणी खरंच काही तर फोन पण करतात काही माता वगैरे, की म्हणते जी आम्ही तर उपोषण करतो पण घरचे फार त्रास देतात. म्हणजे कशाला करतो उपोषण, कशाला जातं विहारामध्ये, इकडं तिकडं वगैरे वगैरे असं म्हणतात. काही काही ठिकाणी होतात, भांडणे होतात. तुम्हाला होत असेल, कोणाला तर माहित नाही, पण काही काही लोकांकडे होतात प्रॉब्लेम असे. म्हणून भगवंताने सांगितलं की सदाचारी पत्नी असते तर दुराचारी पती असतो. बिलकुल दारू पित राहील, मारामारी करेल, शिवीगाळ करेल, एकदम दुर्वचन बोलत राहील, घराला व्यवस्थित ठेवण्याचं काम करणार नाही, बाहेरच लक्ष राहील बिलकुल, तर असे अवगुण असणारा पती असतो. तर ही पहिली जोडी आहे, सदाचारी पत्नी आणि दुराचारी पती. दुसरी जोडी सांगताना भगवंतानं सांगितलं की सदाचारी पती आणि दुराचारी पत्नी. बघा जोड्या कशा लावलेल्या आहेत बघा. पहिली जोडी समजली, त्या पहिल्या जोडीमध्ये पत्नी व्यवस्थित आहे,
सदाचारी आहे, गुणवान आहे, सिलवान आहे, पण पती कसा आहे? दुराचारी आहे. तर गाडी चालेल का बरोबर? एक चाक रिक्षाचं दुसरं ट्रॅक्टरचं चालेल का गाडी बरोबर? समजा सायकल आहे, मोटरसायकल आहे, तिला एक चाक लावले कारचं, दुसरं चाक लावले बुलडोजरचं, चालेल का बरोबर? संसाराचं गणित असंच आहे बघा. म्हणून तिने सांगितलं बघा, समविचारी, ते पती पत्नी असो की समाजातले लोक असो का कुटुंबातले सर्व लोक असो, एक मताचे, एका दिलाचे, एका विचाराचे लोक जिथे कुठे असतील, मग ते एखाद्या कुटुंबात असो का समाजात असो का देशात असो, त्या देशाची, त्या समाजाची, त्या कुटुंबाची प्रगती झाल्याशिवाय राहील काय? बिलकुल राहणार नाही. परंतु एक चाक एकीकडे खेचते आणि दुसरं दुसरीकडेच खेचते, तर चालेल का गाडी बरोबर? चालणार नाही. म्हणून दुसरा प्रकार सांगताना काय सांगितलंय बघा, की पती सदाचारी आहे पण पत्नी कशी आहे? दुराचारी. पती व्यवस्थित आहे, कामधाम करते, राबते, व्यवस्थित पैसे आणते, लेकरा बाळासाठी खायला, आई वडील त्यांची सेवा, धर्म, श्रद्धा, ह्या सगळ्या गोष्टी त्या बिचाऱ्याकडे व्यवस्थित असतात, पण पत्नीचा त्याच्यावर विश्वासच नसतो. ना धार्मिकता, ना शील, ना सदाचार, ना श्रद्धा, ना संयम, ना काय, बिलकुल सापन मुंगूसच. आता सापन मुंगूस जर असेल तर संसार होईल का सोन्याचा? व्यवस्थित होणार नाही बघा. मी मागे दृष्टांत सांगितला, बऱ्याचदा सांगितला बघा, की खरंच काही लोक असे असतात, म्हणजे पत्नीची चूक असते असं नाही आहे, तर पतीची पण चूक असते काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी पत्नीची पण चूक असते. आणि तसं पाहिलं तर एका हाताने टाळी वाजत नाही, कोणा किती प्रयत्न करून पाहू द्या, वाजते का? दोन हात एकत्र आल्याशिवाय टाळी वाजेल काय? संसाराचंही गणित तसंच आहे. भगवंताने सुद्धा सांगितलं, भगवान म्हणाले, जसं एखाद्या ठिकाणी आग लावली आहे, कोणीतरी आग लावली आहे, थंडीमध्ये वगैरे शेकोटी वगैरे पेटवतात बघा कुठे, तरी आग लावली आहे, पेटवली आहे, तर ती आग जेवढं ते काही सरपण वगैरे असेल, लाकडं असेल किंवा कचरा असेल, ते जळून गेल्यानंतर पुन्हा जळतच राहील काय? जळत राहील का? कारण ते जे काही होतं लाकडं वगैरे ते जळून गेल्यानंतर पुन्हा कसं जळेल? पण पुन्हा जळण्यासाठी काय करावं लागते? अजून त्याच्यावर कचरा किंवा काडी किंवा अजून लाकडं वगैरे जर टाकलं तर ते पुन्हा जळते, किंवा कुठेतरी पेट्रोल डिझेल टाकलं ते जळत राहते. अगदी त्याचप्रमाणे बघा संसाराचं गणित आहे, की कोणी रागावलं, कोणी भांडलं, कोणी काही समजा 19-20 थोडंफार झालं, तर प्रत्येकच बोलण्याला, प्रत्येकच भांडण्याला, प्रत्येकच वेळेस जर आपण प्रतिक्रिया देत राहिलो तर भांडण शांत होईल की वाढेल? बिलकुल. कोणाचे गणित बघा, मग पती असो, पत्नी असो, सून असो, सासू असो, जाऊ असो, ननंद असो, भाऊजे, कोणी पण असो, जर समजा आपली चुकी झाली आहे ना, आपण ऐकून घेतलं, बा सॉरी, आता इंग्लिशचा शब्द आहे सॉरी, किंवा क्षमा करा, माफ करा. आता क्षमा करणे, माफ करणे किंवा क्षमा मागणे, माफी मागणे, हे मोठ्या मनाचं लक्षण आहे बघा. भगवंताने सांगितलं, हा सद्गुण आहे ना. क्षमतु मे भन्ते म्हणा, क्षमा करणे आणि क्षमा मागणे हा विनम्रतेचं लक्षण आहे बघा, चांगुलपणाचं लक्षण आहे, चांगल्या लोकांचं लक्षण आहे. आणि क्षमा न करणे हे अवगुणी, दुर्गुणी आणि वाईट लोकांचं लक्षण आहे बघा. क्षमा न मागणे, बिलकुल काही लोक क्षमा मागतही नाहीत, मग काय झालं, लात लागली तर काय झालं म्हणते, आणि काही लोक लात वगैरे लागली किंवा काही समजा धक्का लागला तर म्हणते बा माफ करा म्हणते, चुकलं माझं, किंवा काही उशीर झाला, काही जरी झालं समजा तर माफ करा म्हणते. भगवान म्हणाले विनम्र असण्याचं ते लक्षण आहे, आणि मनुष्याने जीवनामध्ये विनम्र असायला पाहिजे, म्हणजे क्षमाशील असायला पाहिजे, सहनशील असायला पाहिजे असं भगवंताने सांगितलंय. म्हणून दुसऱ्या प्रकारात सांगितलं की पती हा सदाचारी आहे तर पत्नी दुराचारी आहे. लांड्याची पकड म्हटलं की बांड्याची पकडते, पांड्याची पकड म्हटलं की लांड्याची पकडते. मग अशी गोष्ट नेहमी सांगत असतो आम्ही. एकदा एक शेतकरी कुटुंब होत, असे पती पत्नी. आता तुम्ही तर PWD मध्ये आहे बा, अभि आणि प्रियाबाई शिकलेली आहे, तर असं काही नाही मात्र शिक्षणाचा, म्हणजे शिकलेल्यांना संसार करता येते, अडाण्यांना करता येत नाही असा काही विषय नाही आहे बघा. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, नाही तर कोणाला आविर्भाव पण निर्माण होते, अहंकार निर्माण होते की आम्ही शिकलेलो आहो, आम्ही नोकरीला आहो वगैरे वगैरे, आम्ही कमवतो. भगवान म्हणाले तसं काही नाही आहे. शिकायला तर पाहिजेच, नोकरी तर पाहिजेच, पैसे तर पाहिजेच, श्रीमंती तर पाहिजेच, परंतु भगवान बुद्ध म्हणाले की श्रीमंती आहे म्हणजेच संसार नीट करता येईल असा काही विषय नाही आहे. तर एकदा असे एक शेतकरी कुटुंब होतं, म्हणजे पती पत्नी होते, तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही तर. आता ही जोडी नवीन आहे जरा. तर पती पत्नी होते, शेतीमध्ये काम करायचे, पावसाळ्याचे दिवस होते, आणि ते मग शेतीमध्ये गेले बा काम करण्यासाठी. संध्याकाळ झाली तर मग आता परत यायचं, तर पावसाळ्याचे दिवस होते, नदी ओलांडून यायचं होतं. यांचं शेत नदीच्या पलीकडे होतं, गाव अलीकडे होतं. तर नदीच्या किनाऱ्यावर आले तर नदीला पूर आलेला होता, सायंकाळ झालेली होती.
आता माणूस होता तर माणसाला पोहता येत होतं आणि बाईला काही पोहता येत नव्हतं. पती पत्नी होते. आता पती पत्नी होते तर ते दोघेच नव्हते, त्यांच्याकडे 2 बैल होते. बैल समजते ना? तर बैल जे होते ना, तर एक बैल बांडा होता, मग त्याचा कलर तसा होता तर त्याला बांडा बैल म्हणायचे, ते रंगीबेरंगी कलर त्याचा. आणि दुसरा जो बैल होता त्याची शेपटी तुटलेली होती काही कारणास्तव, तर त्याला लांडा बैल म्हणायचे. तर मग आता या दोघांचा जो स्वभाव होता ते याच स्वभावात मोडत होते. ते पती सदाचारी होता पण पत्नी दुराचारी होती. बिलकुल काहीच ऐकून घ्यायची नाही. म्हणजे एक म्हटलं की 2, इकडं चल म्हटलं की तिकडं, करू नको म्हटलं करायचं, कर म्हटलं की करायचंच नाही, चांगलं म्हटलं की वाईट, वाईट म्हटलं की चांगलं. असे आजही असतात बाप्पा, तुमच्यात कोणी नसावं म्हणजे झालं, पण आजही असे असतात बघा, पती पण आणि पत्नी पण. तर मग आता घरी तर जायचं आहे, नदीला थोडा पूर आलेला आहे, तर पैलतिरी जायचं आहे, तर कसं काय करायचं बा? तर मग ते त्या नवऱ्याच्या डोक्यात युक्ती आली. ते म्हणे बा तू एक काम कर, मला तर पोहता येते, तर मी लांड्या बैलाला पकडतो, त्याची शेपटी, गावाकडे खरंच करतात असं तुम्हाला सांगतो, आणि तू ती शेपटी चांगली आहे बांड्या बैलाची, तर ती शेपटी पकड, आपण पलीकडे जाऊ. तर यांचं अजिबातच पटायचं नाही. हे कर म्हटलं की ही नाही करायची, करू नको म्हटलं ही करायची. चांगला स्वयंपाक बनव म्हटलं की चटणी भाकर, आणि चटणी भाकर बनव म्हटलं की पुरणाच्या पोळ्या. म्हणजे असं डोकं होतं. आता कोणाकोणाचं असते बापा डोकं, म्हणजे माणसं पण त्याच्यात बसतात आणि महिला पण. तर मग ही म्हणे बा मला काय कमी समजता का म्हणे. तर ते म्हणे काय झालं? तर तुम्हाला वाटतं का म्हणे तुम्हाला पोहता येते, मला येऊ न येऊ मी बिलकुल बांड्या बैलाची शेपटी पकडणार नाही म्हणे, लांड्यात बैलाची शेपटी पकडते म्हणे. ते म्हणे असं नको करू बा, वाहून जाशील. तर ते म्हणे नाही, मला काय कमी समजता का म्हणे. आता असंही होते पहा कधी कधी काही ठिकाणी, मला का कमी समजता का. आता कमी समजण्याचा काही विषय नव्हता. बरं उतरले पाण्यात त्या नदीच्या प्रवाहात. आता पुराचा प्रवाह जरा फास्ट गतीनं असतो. सेंटर मध्ये आल्यानंतर, मध्यभागी आल्यानंतर आता यानं शांत बसाव का नाही. याला माहित आहे बा आपण बोलल्यावर त्याचा दुष्परिणाम होतो, पण याच्या मनात प्रेमही होतं. आता नवरा बायको मध्ये भांडणं होतात, आता घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी तर होतातच ना, आणि त्या विसरून गेला तर मग ते गोडी नांदते त्या घरामध्ये. परंतु ते गाठच मारून ठेवली किंवा ते बिघडला कार्यक्रम की बिघडतेच मग. तर मग अर्ध्या मधात नदीच्या गेल्यानंतर त्या माणसानं शांत बसायचं. तर तिला म्हणे बा धरलं तर धरलं म्हणे बा लांड्या बैलाची शेपूट, नदीचं पाणी जरा फास्ट वाहते म्हणे, तर पक्क पकड म्हणे, सोडू नको बरं म्हणे. हिचा राग तिथंच अनावर झाला, हिचं बिलकुल हाय झालं टेम्परेचर. आणि हे म्हणा त्याला म्हणे काय तुम्ही मला असंच समजता का, मी तुमचं ऐकू का म्हणे, तिथं तुमचं ऐकू का म्हणे, मी धरेल नाही तर सोडून देईल म्हणे. ते म्हणे पक्क धर, असं नको करू. याच्या डोक्यातूनच गेलं की बा ही आपलीच लावते म्हणून, तट लावते की बा हट्टी पण आहे म्हणून. तर हे पुन्हा पुन्हा म्हणे, तर ते म्हणे जा म्हणे सोडून देत मी. काय दिलं सोडून आणि गेली वाहत बा. आता वाहत गेली तर खाली वाहत गेली, आणि हे पलीकडे गेलं, आणि पलीकडे गेल्यावर आता नदी इकडे वाहत होती उजव्या हाताला, हे वरती शोधत शोधत गेलं. वरती शोधत शोधत गेल्यावर एका शेतकऱ्याला याने विचारलं बा माझी बायको वाहत गेली म्हणे पाण्यातून, तर तुम्ही पाहिली का. तर त्या माणसाने विचारलं कुठून वाहत गेली. तर ते म्हणे ते खाली वडाचं झाड दिसते का नाही तिथून वाहत गेली. तर तो माणूस म्हणे बा जर तिथून वाहत गेली तर वरती कशी येईल म्हणे, उलट्या दिशेला ती खाली जाईल ना वाहत. ते म्हणे गणित तसं नव्हतं म्हणे, माझ्या बाईचं डोकं उलट होतं म्हणे, म्हणून मला वाटलं बा म्हणे तर ती खाली जाण्याच्या ऐवजी वरती आली का काय. कारण तिला कर म्हटलं की करायची नाही, करू नको म्हटलं की करायची, असं तिचं डोकं होतं. म्हणजे माझ्या माहेराचे लोक कोणी आले बा भाऊ वगैरे आणि स्वयंपाक चांगला कर बा, आता असं जर म्हटलं तर चटणी भाकर करायची. आणि तिच्या माहेरचे कोणी आले समजा मी म्हटलं बा असं की बा आपल्याकडे काही व्यवस्थित पैसा वगैरे नाहीये, साधा जेवण बनवतो, पुरणाच्या पोळ्या म्हणे कुठून पैसे बिशे काय काय आणून करायची. तर असं प्रकारचं ते डोकं होतं म्हणे तिचं. तर म्हणून मला वाटलं बा वरती आली. तर बघा जीवनामध्ये सुद्धा काही पती सुद्धा अशा प्रकारचे असतात उलट्या डोक्याचे, आणि पत्नी सुद्धा उलट्या म्हणजे दृष्टांत जरी पत्नीला धरून असला तरी त्या पत्नीच्या जागी कधी कधी पती पण बसू शकतो, आणि त्या पतीच्या जागी पत्नी पण बसू शकतो. तर अशी दुसरी जोडी सांगितली भगवंताने, पती सदाचारी आणि पत्नी दुराचारी आहे. तिसरी जोडी सांगताना भगवंताने सांगितलेलं आहे की भगवान बुद्ध म्हणाले इथे कधी कधी काही काही घरात पती पण दुराचारी असतात आणि पत्नी पण
दुराचारी असतात. बिलकुल दोघेही ध्यानावर नसतात. काही काही ठिकाणी तर पैसा वगैरे सर्व काही असते, परंतु शुद्ध आचरणवाले नसतात. बिलकुल सगळं काही बिघडलेलं असते. हिंसक प्रवृत्ती असते, चोरीची प्रवृत्ती असते, व्याभिचाराची प्रवृत्ती असते, खोटं बोलण्याची प्रवृत्ती असते, बाहेर लक्ष ठेवण्याची प्रवृत्ती असते, दारू गांजा बिडी तंबाखूचं व्यसन करण्याची प्रवृत्ती असते, कधी विहारात जाणं नाही, मुलाबाळांवरती चांगले संस्कार घालणं नाही, माता पिताची सेवा करणं नाही, वृद्ध लोकांची सासू सासऱ्यांची सेवा करणं नाही, घरामध्ये धार्मिक वातावरण ठेवणं नाही, बिलकुल काहीच नाही. बिलकुल काही काही घरात जातो तो बघा, आम्ही नाव ठेवत नाही कोणाला, एवढी अस्वच्छता असते, कधी कधी गंदगी असते बघा. लेकरं ध्यानावर नसतात, घरातले लोक ध्यानावर नसतात, त्यांना काहीच माहित नसते बघा. आजही असे लोक आहेत. आणि म्हणून भगवंताने सांगितलं काही काही पती पत्नी दोघेही एका स्वभावाचे म्हणजे दुराचारी असल्या कारणाने ते घराला उद्ध्वस्त करतात बघा. पिढ्यानपिढ्या त्यांच्यामुळे उद्ध्वस्त होतात. कारण नेहमी मी सांगतो, माता पिता जर ध्यानावर असतील, कारण आता हे समजा नवीन पती पत्नी आहेत, बरोबर की नाही, आता उद्या हे माता पिता होणार नाही, घरामध्ये बाळ येईल ना, घरात बाळ आलं की हे माता पिता बनले, ते बाळ मोठं झालं की सुनबाई आली की सासू सासरे बनले. अभिनय बदलत राहतो बघा तुम्ही. म्हणजे एक मुलगी जेव्हा असते किंवा मुलगा जेव्हा असतो, तेव्हा तो मोठं झाल्यानंतर लग्न होते, कुणाचा तरी पती कुणाची तरी पत्नी बनते, नंतर मग आई बनते, बाबा बनते, नंतर आजी आजोबा, असं सुरूच आहे गणित. 5चे 50 होते. वेल मांडवाला जात राहते पुढं 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 पुढं. पण वेल मांडवाला गेला तरी ही वरचा मजला काय रिकामाच राहते. काही काही लोकांचा बाकी सगळं कमवलेलं असते, पण चांगुलपणा कमवता येत नाही. सुसंस्कार धम्माचं वातावरण ते कमवता येत नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितले तिसरी जोडी फार खतरनाक असते. पत्नी पण बरोबर नसते आणि पती पण बरोबर नसते वर्तनामध्ये, स्वभावामध्ये. आणि चौथी जोडी सांगताना भगवंताने सांगितलं आहे की सर्वोत्तम जोडी जर कोणती असेल तर चौथी जोडी ही सर्वोत्तम असते. कारण तिथे पती पण सदाचारी असतो आणि पत्नी पण सदाचारी. पण असे पती पत्नी या जगामध्ये अत्यंत दुर्मिळ आणि दुर्लभ असतात. भगवंताच्या काळात नकुल माता आणि नकुल पिता हे खरोखर एक आदर्श दंपती होती बघा. आदर्श होते ते पती पत्नी म्हणून पण आदर्श होते. आपल्याला मुलं जर चांगले पाहिजे तर माता पिता म्हणून आपण आदर्श असलो पाहिजे. मुलं जर आदर्श निघावीत असं वाटत असेल तर माता पिता म्हणून आपण आदर्श असलो पाहिजे की नाही. माता पिता म्हणून आदर्श असतील आपण, म्हणजे शुद्ध आचरणी असेल तर मुलं निघतील की नाही तसे? बिलकुल निघतील ना. पण आडात नसेल तर पोहऱ्यात येते काय? येत नाही बघा. म्हणून माता पिता चांगले असणे आपण अत्यंत महत्वाचं आहे. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील, पैसा धन दौलत नोकरी हे सगळं प्रॉपर्टी काय काय मिळत राहील, पण चांगुलपणा मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो बघा. चांगलं मन तयार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतं. म्हणून तर भगवंताने ही गाथा सांगितली. भगवान बुद्ध म्हणाले की आपल्या घराला आपल्याला नीटपणे उत्तम रीतीने साकारता आलं पाहिजे, त्याला व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे, कारण ते आपल्या हातात आहे. आणि म्हणून ह्या 4 जोड्या सांगितल्या. चौथी जोडी अत्यंत म्हणजे सर्वोत्तम अशा प्रकारची जोडी सांगितली आहे. मी आशा बाळगतो प्रियाताई आणि अभि हे नक्कीच या चौथ्या जोडीप्रमाणे राहतील. दुसऱ्या जोडीप्रमाणे तर अजिबात बनू नका, पहिल्या जोडीसारखे बनू नका, आणि तिसरी तर अजिबातच बनू देऊ नका, नाही तर काहीच खरं नाही बघा. तुम्हाला सांगतो बाकी सगळं किती चांगलं असून उपयोग होत नाही. आणि म्हणून पहिली नको जोडी, दुसरी जोडी नको, तिसरी तर बापा अजिबातच नको. पण जोडी जर बनवायची तर कोणत्या नंबरची? 4 नंबरची, चौथ्या नंबरची जोडी बनवता आलं पाहिजे बघा. तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे. नाही तर थाटामाटात लग्न होते बघा. तुमचीच गोष्ट करत नाही, आम्ही आता पाहतो काही काही ठिकाणी थाटामाटात लग्न होते. प्रचंड पैसा खर्च केला जातो मायबापाकडून. आज बघा फार प्रगती झालेली आहे, बाबासाहेबांमुळे हे सर्व काही मिळालं. लोक लग्न चांगलं लावतात, कपडे आहेर काय 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 वस्तू वगैरे भरपूर भेटतात. परंतु जर त्या पती पत्नीचा नवऱ्याचा स्वभाव बरोबर नसेल तर तुम्हाला सांगतो ते भांडे, तो पसारा, ते कपडे, तो थाट, ते लावलेलं लग्न, ते लॉन आणि अजून काय काय किती जरी भारी असलं त्याचा उपयोग होईल का? काही उपयोग होत नाही बघा. म्हणून भगवंतानं 2500 वर्षांपूर्वी लोकांचं एक पती पत्नी असणाऱ्यांचं हित कशात आहे, त्यांनी संसार कसा करावा, आणि त्यासाठी म्हणून बघा ही चौथी जोडी सांगितली भगवान बुद्धांनी. भगवान बुद्ध म्हणाले या चौथ्या जोडीसारखा ज्यांचा संसार असेल त्यांचाच संसार सोन्याचा, बाकीच्याचे सगळ्याचे संसार जे आहे ते लोखंडाचे.
खरंच ना, बघा तुम्हाला सांगतो, म्हणजे सगळं जळमंता जळत नाही एवढी श्रीमंती असते, सगळं नातेवाईक आहे, माता पिता आहे, सगळं काही आहे, परंतु स्वभाव चांगला नाही बघा. काही काही मुलींनाही नांदता येत नाही आणि काही मुलांना सुद्धा बायकोला नांदवता येत नाही बघा. म्हणजे दोन्ही पण गोष्टी आहेत असं. म्हणजे काही काही ठिकाणी स्त्रियांना नीट घराला स्वतःला ठेवता येत नाही अशी परिस्थिती आहे, आणि काही काही ठिकाणी तो जो मुलगा आहे नवरा म्हणून घेणारा, तो पण बायकोलाही नीट सांभाळत नाही, घराला सुद्धा माता पिता वगैरे जे असतात ना त्यांना नीट सांभाळत नाही. महामंगलसूत्रात म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, माता पितो उपठ्ठानं पुत्त दारस संग हो अनाकुलाचकम म्हणता येतं मंगल मुत्तमं. माता पितांची सेवा केली पाहिजे बघा तुम्ही, माता पितांची सेवा केली पाहिजे आणि मूल बाळ बायको यांचा सांभाळ केला पाहिजे. पण समजा काही काही ठिकाणी जर उलट झालं तर गणित बिघडते. पुन्हा बायकोची सेवा करते आणि माता पिताचा मीच सांभाळ करतो म्हणते. आता माता पिताचा कोणी सांभाळ नाही करू शकत, कारण माता पितांची सेवा करायला सांगितली आणि मूल बाळ बायको हे जे कोणी आहे त्यांचा सांभाळ करायला सांगितला भगवंताने. ज्या घरातली आई पण खुश असेल, ज्या घरात आई वडील खुश असतील आणि ज्या घरामध्ये बायको आणि नवरा हे पण खुश असतील, त्या घरामध्ये सुखच सुख आहे बघा. पण ज्या घरातले माता पिता रडत असतील, रडत म्हणजे त्या घरातल्या सुनेमुळे किंवा मुलामुळे, काही प्रॉब्लेममुळे, स्वभावामुळे, आचरणामुळे रडत असतील, परेशान होत असतील, तर त्या घरात सुख नांदू शकत नाही. म्हणून दुनिया जिंकायला गेलेले लोक, घर जिंकता येत नसेल, आपली माणसं जिंकता येत नसेल, तर त्यांच्या एवढं पराभूत असलेलं दुसरं कोणी असू शकते काय? जग जिंकणं सोपं आहे बघा, तुम्हाला सांगतो. जगावर राज्य करणं हे फार सोपं आहे म्हणाले भगवान बुद्ध. आणि मनुष्य प्राणी तर असा आहे, तो बलाढ्य असलेल्या, बलवान असलेल्या हत्तीवर पण विजय मिळवतो बघा. माणूस एवढाच असते, हत्ती किती मोठा असतो, पण त्या हत्तीला तो माणूस जेव्हा सांगतो बस, हत्ती बसतो बघा. तुम्ही पाहिलं असेल कुठे. आता आम्ही थायलंड मध्ये गेलो, ते सर्कस एक काय प्राणी संग्रहालयात काय प्रोग्राम होता, तिथे गेलो बघा. 5-6 वाघ मोठेच्या मोठे ते प्रोग्राम असतो त्यांचा. तर ते 2च माणसं त्या वाघांना घेऊन त्या तिथे आले आणि त्या वाघाला हात सेकंड कर म्हटलं की ते वाघ सेकंड करत होते. मोठमोठे वाघ एकदम. त्याला बस म्हटलं की तो बसत होते वाघ, उठ म्हटलं की उठत होते, जंप मार म्हटलं, उडी मार म्हटलं की ते उडी मारत होते बघा. वाघ माणसाचं ऐकू शकतो, हत्ती माणसाचं ऐकू शकतो, घोडा माणसाचं ऐकू शकतो, कुत्रा माणसाचं ऐकू शकतो, पण काही काही ठिकाणी माणूस माणसाचं ऐकत नाही बघा, बिलकुल. बघा, प्राणी माणसाला समजून घेऊ शकतो काही काही ठिकाणी, पण माणसं आपले असून देखील ते आपल्याला समजून घेत नसतील तर त्या जीवनाला काय अर्थ आहे? आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, 5 दुर्गुणांमुळे कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते बघा. थोडक्यात सांगेल मी तुम्हाला. 5 दुर्गुणांमुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात. आणि त्यामध्ये भगवान सांगतात की ज्या घरामध्ये वावरणारे लोक लोभी असतील, लोभी समजते ना तुम्हाला, फार लोभ असतो, लालसा. कुत्र्याची गोष्ट माहिती ना तुम्हाला, आपण सांगतो तोंडात तासते त्याच्या, पण त्या पुलावरून पाहते पाण्यात दुसरा एक कुत्रा दिसते. आता ही तोंडातली खाण्याचं समाधान असावं का नाही, तर ते त्याच्या तोंडातली मलाच मिळाली पाहिजे म्हणून तोंड उघडते भुंकण्यासाठी. आपल्याकडे असलेली गमवते. संसाराचे गणित तसंच आहे बघा, तुम्हाला सांगतो बिलकुल. तर याच्यामधला ताळमेळ जो आहे, समतोल जो आहे, तो आपल्याला जमला पाहिजे बघा. आणि म्हणून लोभीपणा काही कामाचा नाही. घरात असेल, आपण लोकांबरोबर असेल, तर त्यांच्याबद्दल आपल्या मनात लोभाची भावना नसायला पाहिजे बघा. निर्लोभी असायला पाहिजे. नाही तर खाण्याच्या बाबतीत लोभ, कपड्याच्या बाबतीत लोभ, मला हे पाहिजे, घरची परिस्थिती कळेना, काही कळेना, कपाट भरलेलं असते म्हण काही काही लोकांचं, तरी मागतच राहते म्हण काय 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 लोक सांगतात बापा. तर लोभीपणा पण चांगला नाही. कधी कोणतं वातावरण आहे, कधी कोणतं संकट आहे, कधी काय वातावरण आहे, तर त्या वातावरणामध्ये स्वतःला निर्लोभी ठेवलं पाहिजे बघा. आपण घरात आपल्या असताना जशी एखादी आई असते, ती आई बघा भुकेली जरी असेल आणि स्वयंपाक करत असेल, तर पहिली भाकर, पहिली चपाती, भाजी जे काही आहे, कोणाला खाऊ घालते? खाऊ घालते का नाही? तो निर्लोभीपणा आहे. भूक तिला पण लागलेली असते, पण ती म्हणते की बा माझं लेकरू जर जेवलं तर माझं पोट भरलं. ऍक्च्युअल मध्ये आहे का पोट भरते का ते? खरोखर पोट नाही भरत. कोणी भाकरी खाली तर, आईनं भाकरी खाली तर पोराचं पोट भरत नाही, आणि पोराने खाली तर आईचं पोट भरत नाही हकीकत मध्ये.
पण समाधानाच्या संदर्भातून जर विचार केला तर खरोखरच आईचं जे प्रेम आहे ते निस्वार्थी प्रेम असते. कोणती आई, आई हे ग्रेट असते. तुम्हाला सांगतो, आईची या प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही या जगामध्ये. बापाच्या वडिलाच्या प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही. म्हणून भगवंताने सांगितलं की संसार कुटुंब व्यवस्थित ठेवायचा असेल तर घरातल्या घरात असणारा लोभीपणा जो आहे, लालच जे आहे ना, ते काढून टाकलं पाहिजे. निर्लोभी असायला पाहिजे आपण. कारण घरातही चोऱ्या होतात म्हणजे कधी काही लोक सांगतात, कधी कधी कुणाचे पैसे गेले, काय गेले, म्हणजे असं होते कधी कधी बिलकुल. किंवा आमचे भंतीजी होते, सुगत बोधी भंतीजी, ते सांगायचे, बुजुर्ग होते 92 वर्षाचे, आता गेले भंतीजी आपले, वारले. तर ते आता संसारातून आले होते अगोदर. तर ते म्हटले बा काही लोक असे असतात म्हणे भंतीजी की घरात पैसा आहे, घरात धन दौलत आहे, कधी डाळी आहे, कधी गहू आहे, कधी सामान आहे. तर समजा जर भगवंताने सांगितल्याप्रमाणे पत्नी दुराचारी असेल तर माहेराला पुन्हा पुन्हा जाते आणि इकडचंच काय काय घेऊन जाते आणि तिकडनं येताना म्हणते बाई हे आमच्या आईच्याकडून मिळालं. तर तुम्ही नाही बापा तशा, तुम्ही तर लय चांगल्या, पण काही गोष्ट तर मला सांगा, आता इकडं आहे आपलंच आहे, तर इकडून तिकडं नेऊन पुन्हा बिना कामाची आपली परेशानी करून घेण्यात काही अर्थ आहे का? सांगा ना तुम्ही. रिकामी गोष्ट आहे बघा ही, खरं पाहिलं तर. म्हणजे इकडं आपलीच आहे की नाही ती गोष्ट, कोणती जी असेल ती, असं कोण करत असेल तर, आणि तिकडं नेऊन त्यांचा मोठेपणा कशासाठी मला म्हणायचंय, असं बिलकुल करू नये. समजा हा कोणाला मदत वगैरे करत असेल जाहीरपणे सर्वांच्या संमतीनं ती गोष्ट वेगळी, पण चोरून लपून न्यायचंय तिकडनं इकडं आणायचं म्हणायचंय तिकडच्या लोकांनी घेतलं तर हे चांगलं नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं निर्लोभी असायला पाहिजे, लोभीपणा काही कामाचा नाही. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले काही संसारामधले लोक द्वेषी असतात बघा. द्वेषामध्ये क्रोध आला, भांडण आलं, ईर्ष्या आली, नाही का, प्रचंड द्वेषी असतात लोक बघा. एकमेकांचा द्वेष एवढा की बिलकुल खरोखरच प्रचंड द्वेष करतात, जणू काही एकमेकांचे दुश्मन. पहा, खातात एकाच पातेल्यातली भाजी, खातात एकाच ताव्यावरची पोळी, पण तरी सुद्धा एकाचं तोंड इकडं दुसऱ्याचं तिकडं असते. बोलत नाही म्हणते मी, एकदम सापण मुंगूसच मी, बिलकुल मला बोलायचं नाही म्हणते. बापा नका बोलू, कोणाचं नुकसान, दुसऱ्याचं थोडी नुकसान होईल. नुकसान कोणाचं होते? बिलकुल आपल्याच घराचं नुकसान होते. आणि जर त्या घरातले एखादे पती पत्नी म्हणा भांडण करत असतील तर घरातल्या एकूणच वातावरणावर त्याचा दुष्परिणाम होतो बघा. लेकरा बाळांसह पूर्ण वातावरणावर त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणून भगवंतानं सांगितलं की द्वेष करू नये, तर प्रेम केलं पाहिजे बघा एकमेकांच्या प्रती. काय असायला पाहिजे? प्रेम असायला पाहिजे. प्रेम, आदर, सन्मान असायला पाहिजे. माता पित्यांच्या बद्दल प्रेम असायला पाहिजे. पत्नीला पतीच्या बद्दल, पतीला पत्नीच्या बद्दल प्रेम असायला पाहिजे. सर्व लेकरा बाळांना एकमेकांच्या बद्दल प्रेम असायला पाहिजे. आपुलकी, जिव्हाळा त्याला म्हणतो आपण. एकमेकांच्या बद्दल असेल तर घरामध्ये दुःख राहील का? प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जिथे असेल तिथे आनंद, सुख राहील ना, बिलकुल. आणि म्हणून भगवंताने सांगितलं बघा की काही लोक घरामध्ये द्वेषी लोक असतात तर घरातलं वातावरण बिघडून जाते. तर द्वेषाच्या उलट काय करायला सांगितलं? प्रेम, आपुलकी, जिव्हाळा बाळगायला सांगितलं. तिसरी गोष्ट दुर्गुण सांगितलं बघा, आळस. काही घरामध्ये बिलकुल खरंच आळशी लोक असतात. आता भगवंतानं तर सांगितलं सकाळी पहाटे लवकर उठले पाहिजे घरातले लोक. म्हणजे कोणत्या घरामध्ये आनंदमय वातावरण राहते माहिती तुम्हाला? ज्या घरामध्ये सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठल्या जाते आणि रात्री लवकर झोपल्या जाते त्या घरामध्ये चांगलं वातावरण राहते. म्हणजे उठणं झोपणं म्हणजे याचा अर्थ असा आहे की सकाळी जर लवकर उठलो तर एक आरोग्य चांगलं राहते आणि दुसरी गोष्ट घरातले कामं व्यवस्थित लवकर होतात, आटोपतात, जेवण वेळेवर होते, नाश्ता वेळेवर होते, नाही का, मुलांवरती लक्ष देता येते. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की आळस हा मोठा डेंजर आहे घरामध्ये. काम करण्याच्या बाबतीमध्ये कोणी असो समजा नीटनेटकेपणा असायला पाहिजे. आता बघा आम्ही इथं आलो, पाहू लागलो, बाई इकडं लाईट लागले, तिकडं लाईट लागले, काय लावले भिंतीला, नाही का, म्हणजे सगळीकडे. आई म्हणे बा घर आमचं छोटस, बापा घर छोटं किती असू द्या हो, ते नीटनेटकं असायला पाहिजे. आणि नीटनेटकं म्हणजे भिंतीच नीटनेटक्या नाही तर घरातली माणसं सुद्धा स्वभावाने नीटनेटकी असायला पाहिजे, तर त्या घरामध्ये सुख शांती आहे. म्हणून स्वच्छता सुद्धा महत्वाची आहे. मग आळस केला तर स्वच्छता राहील का? फरशी पुसायची नाही, टॉयलेट बाथरूम साफ करायचं नाही, बेडशीट बरोबर नाही, हे काय सोफा बरोबर नाही म्हणा, इकडं तिकडं कचरा पडला, काय घाण झाली, एकदम दुर्गंधी आहे, तर हे बरोबर आहे का? हे आळशी लोकांचं लक्षण आहे बघा. ज्या घरामध्ये बिलकुल अस्वच्छपणा असतो तर ते कशाचं लक्षण आहे?
अस्वच्छ आळशी लोकांचं लक्षण आहे. म्हणून स्वच्छता आपण बाळगली पाहिजे बघा. बिलकुल स्वयंपाक करतानाची स्वच्छता असो, घरामध्ये वावरण्याची राहतानाची स्वच्छता असो, कपड्या लत्याच्या संदर्भातली स्वच्छता असो. कारण आळस केला की हे सगळं काही जे आहे म्हणजे शरीर असो का घर असो अस्वच्छ राहते, मनही अस्वच्छ राहते तशा लोकांचं. म्हणून आळस करू नये. तर आळसाच्या उलट भगवंताने सांगितलं उत्साही असायला पाहिजे, तत्पर. काम सांगण्याच्या अगोदर जे काम करतात त्याला म्हणतात सेवा. काम सांगण्याच्या अगोदर काम करता आलं पाहिजे. कुणाला तहान लागली एका अगोदर पाणी देऊ का, नाही का? कोणी बाहेरून आलं बा, थकलं का, फ्रेश होता का, चहा करून देऊ का, किंवा काय जे असेल ते. हे पा याला काय पेट्रोल लागत नाही, लागते का? कोणी समजा रुंगून गेलं रुसून म्हणजे बा चेहरा बारीक झाला कोणाचा, तर लगेच समजते. घरातले लोक असतात तर चेहरा समजते की नाही, कोणी प्रसन्न आहे की कोणी दुःखी आहे का, नाराज आहे का कष्टी आहे, हे समजत नाही का? समजते. तर तसं कोणी दिसलं समजा, आई असो, वडील असो, बहीण असो, भाऊ असो, पती असो, पत्नी असो, मुलं कोणी असो, तर त्यांना विचारलं पाहिजे जवळ काय झालं काय नाही, चांगलं राहा, दुःख आहे काय आहे, कुणाला औषध लागते, कुणाला काय काय लागते ते दिलं पाहिजे बघा. म्हणजे तुम्ही प्रेम दिलं तर प्रेम भेटेल बघा. निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं आळसी राहू नये, बिलकुल उत्साही राहिलं पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर भगवंताने सांगितलं की तणावग्रस्त पण राहू नये. काही ठिकाणी आम्ही पाहतो, आम्हीच पाहतो असा काही विषय नाही, तुम्हालाही कळत असेल ते. घरात सर्व असते हो, पण तोंड असं बारीक राहते. कधी विचारावं कसं काय, बरं चाललंय का, नाही हो. अरे बाबा, पुन्हा नंतर विचारावं कसं काय, बरं चाललंय, नाही हो. नाहीचा पाडा जे लावलेला असते बघा काही लोकांनी, ते हो म्हणतच नाही, ते चांगलं आहे असं म्हणतच नाही. मी म्हणतो बा, जेव्हा कधी वाईट असेल, दुःख असेल, तेव्हा ठीक आहे बा, समजू शकतो का दुःख आहे, टेन्शन आहे, काय आहे तेवढं. पण मला सांगा 24 तासातून किंवा जिंदगीभर कधी चांगलं काहीच वाटायला येत नाही का आपले? येते की नाही? कोणी असो येत नाही का? हे पहा, या जगामध्ये असं कोणीच नाही आहे की जे सदा सर्व काळ दुःखी असेल. आणि या जगात असंही कोणी नाही आहे की जे सदा सर्व काळ सुखी असेल. सुख आहे, दुःख आहे. जसा सूर्य सकाळी उगवते आणि सायंकाळी मावळते, अगदी त्याचप्रमाणे सुख दुःख आहे बघा. घडीतच लोक रडतात आणि घडीतच लोक हसतात बघा. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे की तणावग्रस्त राहू नये. खरं तर तणावग्रस्त हे आपल्या मनाचाच विषय आहे बघा. आपण जर ठरवलं तर या सीसीटीव्हीला प्रसन्न ठेवू शकतो बघा. मग आपण दिसायला सुंदर असो नसो, पण हा सीसीटीव्ही जर प्रसन्न असेल, पण त्यासाठी हे इकडं प्रसन्न असावं लागते, म्हणजे मन प्रसन्न असावं लागते. कारण इकडच्या भावना इकडं उमटतात ना, नाही का? यानं 5 ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे लावलेले असतात मनात, माहिती आहे तुम्हाला? त्याच्यावर प्रवचन आहे आपलं. हे मन जे आहे ना, त्याचे 5 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले त्यानं. नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ, हे जे काही पंचेंद्रिय झाला म्हणतो का नाही, ते हे सीसीटीव्ही कॅमेरे आहे आणि त्याचा हे डिस्प्ले आहे बघा तुम्ही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर कोणत्या प्रॉब्लेम झाला की इकडे डिस्प्लेवर दिसते बघा. म्हणून काही ठिकाणी बिलकुल तो डिस्प्ले असा एकदम नाराज झालेला. तर मी म्हणतो बा, कधी कान आपल्याला जो सीसीटीव्ही आहे कधीच आनंद देत नसेल काय? हे जीभवाला जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे कधीच आनंद देत नसेल काय? डोळेवाला सीसीटीव्ही कॅमेरा आहे कधीच आनंद देत नसेल का आपल्याला? हे त्वचेवाला कॅमेरा कधीच आनंद देत नसेल का आपल्याला? बिलकुल आनंद देतो ना. सीसीटीव्ही कॅमेरे आपले जे पंचेंद्रिय आहे ते कधी आनंदही देत असतील. तर म्हणून भगवंताने सांगितलं बघा की आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी तणावग्रस्त राहू नये. कधी असं होते की आपल्या त्या तणावग्रस्त राहिल्यामुळे, आपल्या नाराज राहिल्यामुळे, आपलं वारंवार टेन्शन मध्ये राहिल्यामुळे, नसलो टेन्शन मध्ये तरी टेन्शन मधली प्रवृत्ती स्वभाव तयार होतो आणि त्याचा दुष्परिणाम घरामध्ये तयार होतो. कारण एनर्जी निगेटिव्ह तयार होत असते बघा. म्हणजे विज्ञानानं सांगितलं, भगवंताने सांगितलं, 2 प्रकारची ऊर्जा असते. एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा आहे. एखाद्या घरात प्रसन्न वातावरण तेव्हाच राहू शकते घरातले लोक प्रसन्न स्वभावाले असतील तर. हसून खेळून एकदम गुण्या गोविंदाने ज्याला म्हणतो ना आपण, तसे जर वावर. हे बघ, गरिबी श्रीमंती, सुख दुःख हे कोणालाच चुकलेलं नाही. असं एकही घर नाही आहे की ज्या घरामध्ये संकट, दुःख, आजारपण वगैरे नाही आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये माणसं कधी चांगले कधी वाईट वागत राहतात. परंतु भगवान बुद्ध म्हणाले, कोणत्याही कंडिशन मध्ये आपल्याला प्रसन्न ठेवता आलं पाहिजे. आपल्याकडे वाटून समोरच्याला वाटलं पाहिजे की आपल्याकडे काहीतरी कमी आहे. माहिती तुम्हाला, ही घटना घडली होती कोणाच्या सोबत पाहिजे? सम्राट अशोकाच्या सोबत ही घटना घडली होती. तुम्हाला आठवत असेल तर, या जगावर राज्य करणारा जो सम्राट अशोक होता का नाही, कलिंगाबरोबर जेव्हा युद्ध केलं त्याने, सगळा देश त्याने पादाक्रांत केला होता. पूर्ण सगळीकडे त्याचं राज्य होतं बरोबर एकदम. कलिंगाबरोबर युद्ध केलं त्याने आणि युद्ध केल्यानंतर तो एकदम
आपल्या राजवाड्यामध्ये बसलेला असताना त्यानं एक 12 वर्षाचा श्रमण भिक्खू आपल्या राजवाड्याच्या पुढून भिक्षापात्र हातात घेऊन प्रसन्न मुद्रेने जाताना पाहिलं आणि त्याच्या मनोमन त्याच्या मनात विचार आला की बा माझ्याकडे असं काय नाही आहे की जे या भिक्खूकडे आहे आणि या भिक्खूकडे असं काय नाही की जे माझ्याकडे आहे. त्याच्या मनामध्ये बघा त्यानं त्या भिक्खूला घरी बोलावलं आणि घरी बोलावून उच्च आसनावर बसवलं आणि त्याने विचारलं की बा तुमची ही प्रसन्न मुद्रा जी दिसती त्याचं कारण काय आहे. तर त्याने सांगितलं की महाराज माझ्याकडे भगवान बुद्धाचा धम्म आहे. माझ्या हृदयामध्ये सर्वांच्या प्रती मैत्री आहे, कारुण्याचा भाव आहे, कोणाच्या बद्दल द्वेष नाही आहे, कोणाच्या बद्दल माझ्या मनात अहंकार नाही आहे, ईर्ष्या नाही आहे, बिलकुल दुर्भावना कोणाच्या बद्दल नाही आहे. कारण जगामध्ये काही चांगले काही वाईट लोक आपल्या आजूबाजूला असतातच आणि इतरांमुळे आपलं मनाची अवस्था बिघडवण्यात काही अर्थ नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो कारण कर्म हे ज्याचे त्याचे सोबत असतात आणि त्यामुळे इतरांमुळे आपण आपलं मनाला बिघडवलं नाही पाहिजे, प्रसन्न ठेवलं पाहिजे, एकदम आनंदी ठेवलं पाहिजे. नसलो तरी मी तर म्हणतो आनंदी राहा. म्हणजे समजा संकटात असेल दुःखात असेल प्रसन्न राहा एकदम. हे बघा भगवंताचंच वचन आहे. हे खरंच फिजिकली दिसायला जरी सुंदर नसेल नामडोळे कधी एखाद्या वेळेस आपले, पण जर प्रसन्नता असेल याच्यावरती तर त्या व्यक्ती एवढं सुंदर व्यक्ती या जगात कोणतं नसते बघा. म्हणून चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवलं पाहिजे, नाही तर नेहमीच एकदम शंकेच्या नजरेनंच पाहणं, इकडं तिकडं एकदम रागानंच पाहणं, एकदम द्वेषानंच पाहणं, क्रोधानंच पाहणं. बाबा तुमचं कुठं पेट्रोल वाया चाललंय जर प्रसन्न राहिले तर. म्हणून कोणी भेटलं की जय भीम खुश होऊन बोलाव नाही का. मला जय भीम केला नाही मी काय बोलू म्हणते, मला बसाच म्हटले नाही मी आलो म्हणते नंदेश्वर परिवारामध्ये माझ्याकडे पाहिजे ना म्हणजे बाई घरातच बसली. आता बाई का इथून बाहेर येऊन विचारावं का आपल्याला कुठून आले काय आले. म्हणजे ह्याच्या बाबतीत पण कॉमन सेन्सची गोष्ट आहे बघा. आणि म्हणून भगवंताने सांगितलं शेवटचा एक दुर्गुण सांगितला भगवंताने. भगवान बुद्ध म्हणाले ज्या संसारामध्ये ज्या कुटुंबामध्ये संशय असतो त्या घरात कधीच सुख शांती नांदू शकत नाही, त्या घरात कधी आनंदमय वातावरण राहू शकत नाही. पत्नी असेल का पती असेल कोणाच्याही बद्दल समजा सासू सासरे असतील किंवा अजून कोण असेल, कुटुंब ज्याला म्हणता तुम्ही, फॅमिली ज्याला म्हणता, त्या फॅमिलीमध्ये कोणाच्याही मनामध्ये एकमेकांच्या बद्दल संशयाचा भाव असता कामा नये. आणि संशयी वृत्ती सुद्धा कोणी बाळगू नये म्हणाले भगवान बुद्ध. विश्वासाचं नातं हे सर्वोत्तम नातं आहे म्हणाले भगवान. कोणतं नातं सर्वोत्तम आहे? इस्सा संग परमन्याती हे भगवंताचे शब्द आहे बघा. इस्सा संग परमन्याती, विश्वासासारखं नातं या जगात दुसरं कोणतंच नाही. मग ते पती पत्नी मध्ये असलेलं असेल, मूल बाळ म्हणजे आई वडील आणि मुलांमध्ये असलेलं असेल, किंवा भावा भावामध्ये भावा बहिणीमध्ये असेल, किंवा अजून कोणामध्ये असेल, विश्वासाचं नातं जर असेल तर तिथेच प्रेम आपुलकी जिव्हाळा आहे, तिथेच आनंद आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आपल्या घरामध्ये कधी कुणाच्या बद्दल एकमेकांच्या बद्दल संशयाची प्रवृत्ती सुद्धा असता कामा नये. संशयाची प्रवृत्ती असेल तर घर बेचिराग होतात बघा. कधी कधी काहीच नसते पण संशय घेतल्यामुळे होत्याचं नव्हतं होते. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं की हे 5 दुर्गुणांमुळे ज्या कुटुंबामध्ये हे 5 दुर्गुण असतील, पुरुषांमध्ये असो की स्त्रियांमध्ये असो, सासूमध्ये असो की सुनेमध्ये असो, पत्नीमध्ये असो की पतीमध्ये असो की अजून कोणामध्ये असो, ज्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये हे 5 दुर्गुण असतील, लोभ द्वेष आळस आणि तणावग्रस्त राहणे आणि संशय, त्या घरामध्ये सुख शांती कधी नांदू शकत नाही. त्याच्या उलट जे तुम्हाला सद्गुण सांगितले त्या सद्गुणांची आपण नेहमी वाहवा केली पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागलो पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक आहे ती बुद्ध धम्म संघावर आपली श्रद्धा असायला पाहिजे. आपल्या घरातून सदैव दान पुण्य झालं पाहिजे. आपल्या घरातील लोकांकडे आठवड्यातून पूर्ण आठवडाभर पंचशील पालन केल्या गेलं पाहिजे. आठवड्यातून 1 दिवस आर्य उपोषणाचं पालन केल्या गेलं पाहिजे. बघा तुम्हाला सांगतो किमान रविवारी आपण बुद्ध विहारात गेलो पाहिजे परिवारासह. पुरुषांनी सुद्धा महिलांनी सुद्धा मुला बाळांना घेऊन गेलो पाहिजे. बघा इतर लोकांकडे बघा ते लोक धार्मिक असतात, आपण सुद्धा बौद्ध आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचं धम्म दिलं ना, म्हणून किमान रविवारी, रोज जात असतील तर फारच चांगली गोष्ट आहे, पण कामं असतील तर किमान रविवारी बुद्ध विहारात गेलो पाहिजे. बघा धम्मगुरूंचा सन्मान केला पाहिजे, धम्म प्रचारात आपण सहकार्य केलं पाहिजे, सहाय्यक ठरलो पाहिजे. आपल्या घरात ध्यान केलं पाहिजे आपण रोज आणि रोज सगळ्यांनी थोड्या वेळासाठी का उठून होईना सकाळी उठल्याबरोबर थोडंसं आनापानसती मेडिटेशन करायला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा हा उपदेश आहे बघा अत्यंत महत्वाचा आहे. तेव्हा प्रियताई, अभि आणि आमच्या नंदेश्वर आई, नंदेश्वर बाबा, त्यांचा संपूर्ण परिवार
धार्मिक आहे, श्रद्धावान आहे. त्यामुळे त्यांनी आम्हा भिक्खू संघाला इथे बोलावून भोजन, चिवर, परिष्कार आदी दान देऊन धम्मदेसनेचं आयोजन केलाय. तेव्हा या धम्मदेसनेमध्ये हा जो काही आपणास मी उपदेश दिला, या उपदेशाला आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून स्वतःच्या परिवाराला सुखी आणि सुखी बनवाल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.